मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड अँड ब्युटिफुल अभिनेत्री सई ताम्हणकर आणि मराठी सिनेसृष्टीचा हँडसम हंक वैभव तत्ववादी एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत। हे दोघंही लवकरच एका सिनेमात पाहायला मिळतील। गुलाबजाम सिनेमाचे दिग्दर्शक सचिन कुंडलकर हे या नव्या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून पॉंडिचेरी असं या सिनेमाचं नाव आहे। अभिनेत्री सई ताम्हणकरनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमधून या संदर्भातली माहिती दिली आहे। या सिनेमाबद्दलचं विशेष म्हणजे हा संपूर्ण सिनेमा आयफोनवर शूट होणार असल्याची माहिती मिळतेय। सिनेमा तयार होताना लागणारे कॅमेरा युनिट्स या सगळ्याचा घाट या सिनेमासाठी नसेल असं एकंदरीत चित्र बघायला मिळतंय। सईने तिचा आणि वैभव तत्ववादीचा फोटो असलेलं एक पोस्टर शेअर केलं। त्यावर पॉंडिचेरी असं लिहिलं आहे। त्यासोबतच एक 2 मजल्यांचं घर बघायला मिळतंय। रेकी डॉकेट असंही त्या पोस्टरवर नमूद करण्यात आलंय। त्याखाली जुलै 16 ते जुलै 21 असंही म्हटलं गेलंय। पण नेमकं रेकी डॉकेट म्हणजे काय, या तारखांचा अर्थ काय याबद्दलची कुठलीही माहिती मिळाली नाहीये। दिग्दर्शक सचिन कुंडलकर आणि तेजस मोडक यांनी या सिनेमाचं लिखाण केलंय। आता सई आणि वैभवचा सिनेमा नेमका कसा असणार याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे। दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांचा गुलाबजाम, वजनदार, हॅपी जर्नी, राजवाडे अँड सन्स या सिनेमांनी प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं। आता एक नवा सिनेमा ते प्रेक्षकांसाठी तयार करतायत। पॉंडिचेरी या सिनेमाचं शूटिंग लवकरच सुरू होतंय। मराठी सिनेसृष्टीतली दिवा सई ताम्हणकरनं आजपर्यंत केलेल्या सर्व भूमिका प्रेक्षकांना चांगल्याच भावल्या। दुनियादारी, प्यारवाली लव्ह स्टोरी, क्लासमेट्स, तू ही रे, वायझेड, जाऊ द्या ना बाळासाहेब, वजनदार अशा अनेक सिनेमांमधून ती विविध रूपात बघायला मिळाली। त्यामुळे आता सईच्या नव्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अभिनेता वैभव तत्ववादी यानं मराठी सिनेमाबरोबर हिंदीमध्येही काम केलंय। कॉफी आणि बरंच काही या सिनेमामधला चॉकलेट बॉय ते बाजीराव मस्तानीमधील ऐतिहासिक भूमिका अशा वैभवच्या अभिनयाच्या विविध छटा प्रेक्षकांनी पाहिल्या। त्यामुळे आता वैभवची नवीन भूमिका नेमकी काय असणार हे पाहणं एक्साइटिंग ठरेल। सिनेसृष्टीतले अपडेट्स, बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी।